सदर मुलगी ही 3 जूनला आपले NRI पोलिसांच्या हद्दीतून राजस्थानमध्ये गेली होती. तर तिने इंस्टाग्रामवर एक राजस्थानमधल्या मुलाबरोबर तिचं चॅटिंग करत असताना मैत्री झाली. त्या मैत्रीचं रूपांतर नंतर त्यांचं प्रेमात झालं आणि नंतर ती त्या प्रेमामुळे राजस्थानात त्याला भेटायला गेली आणि राजस्थानमध्ये त्याच्याजवळच ती थांबलेली होती. तिच्या वडिलांनी NRI पोलिसांना तक्रार दिली होती मिसिंगची. आम्ही त्या मिसिंगचं तांत्रिक पद्धतीने शोध घेऊन आमची टीम राजस्थान येथे पाठवून तिचा शोध घेऊन तिला 2 दिवसापूर्वी आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि तिला सुखरूपपणे तिच्या वडिलांच्या ताब्यात दिलेला आहे. ज्या व्यक्तीने तिला फूस लावून नेली त्याच्यावरती म्हणजे त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड काय त्याचं तो घेऊन गेला? फूस लावून वगैरे नेलेलं नाही आहे. इंस्टाग्रामवर ते चॅटिंग करत असताना त्यांची मैत्री झाली आणि ती मैत्री झाल्यानंतर ते प्रेमात रूपांतर झाल्याने ती त्या ठिकाणी त्याला भेटायला गेलेली होती. तपासामध्ये त्याच्यावरती अजून अशा प्रकारची काही घटना आहे? अशा प्रकारची काही घटना नाही. काही तिच्या वडिलांचा आणि तिचं काही संशय तक्रार नाही. ती सुखरूपपणे वडिलांच्या ताब्यात दिलेली आहे. वडील तिला घेऊन गेलेले आहे. मुलीने काय स्टेटमेंट दिलं का? मुलीने ते स्टेटमेंट दिलं की माझं इंस्टाग्रामवर आम्ही चॅटिंग करताना मैत्री झाली होती आणि माझं त्या मुलावर प्रेम झाल्यामुळे मी त्याला भेटायला गेली होती. मुलीवर काय अत्याचार झाला आहे का? अजिबात अत्याचार वगैरे काय झालेला नाही आहे. त्याबद्दल आम्ही मुलीकडे चौकशी केलेली आहे. तसा काही प्रकार घडलेला नाही आहे.